बीडवरून आलो, बीडवरून. आणि किती जण आला तुम्ही? आम्ही 20 जण आहेत, 20. 20 जण म्हणजे तुम्ही किती गाड्या आहेत? 3 गाड्या आहेत. 3 गाड्या आहेत. आणि आता ज्या दिवशी जरांगे पाटील मुंबईला जाऊन पेशवे बसणार आहेत त्यावेळेस पण अजून काय माहिती असेल? हो, बाकीचे येणार आहेत ना आमचे लोक. गावाकडून लोक निघालेत अजून पाठीमागचे. मराठ्यांना आरक्षण मिळत नाही याला तुम्ही काय कारण कुणाला कारणीभूत समजताय नक्की? सरकारला कारणीभूत धरणार ना आम्ही. तर सरकारच देणार आहे ना आरक्षण. तर सरकार तर तुम्हीच घडवलंय 5 वर्षात एकदा तुम्ही पाडू बी आम्हीच ना. ज्यांनी घडवलं त्यांना पाडता बी येतं. बरोबर आहे. आता इथून मागं कसं होत होता मटण खाऊन बटन दाबत होती लोक त्याच्यामुळं ही अवस्था आज म्हणजे तुम्हाला नाही म्हणत मी सर्व लोक इथनं मागं कसं होतं पैशाच्या सत्तेच्या जोरावरती सगळं होत होतं पण आता आपला मराठा एक झालाय आणि हुशार झालाय. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या नवीन मराठा तरुणांना तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे? मी सांगतोय की रोटी किंवा बोटीच्या नादीला लागतात. चांगला माणूस निवडून आणा आणि चांगल्या माणसाला प्रतिनिधित्व द्या. ते आपलं चांगलंच करीन. हे आता जे माग होते ना राजकारणी 50-60 वर्षात हे एकाला बी डबल निवडून आणू नका हे सांगायचं सगळ्याला. आता म्हणजे वामनदादा कर्नाटकांची ती एक कविता आहे, तुझ्या हाती तू पाहिलं तुझ्या हाती काय, समाजाचं काय रगाड्या समाजाचं काय. या म्हणीप्रमाणे समाजाचं पण आपल्यातल्या सामान्य माणसाला आपण सत्तेत बसवण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. धन्यवाद दादा, खूप छान माहिती दिली. तुमच्या या भावना धन्यवाद.